नमो नमः. आजचा श्लोक आहे कुणाकडून काय घ्यावे याविषयीचा. विषादपि अमृतं ग्राह्यम अमेध्यादपि कांचनम अमित्रादपि सद्वृत्तम बालादपि सुभाषितम. बघा, याचा अर्थ असा आहे की विषातूनही अमृत घ्यावे, अस्वच्छ जागेतूनही किंवा टाकाऊ वस्तूतूनही सोनं घ्यावं, शत्रूकडूनही त्याचे चांगले गुण घ्यावे आणि लहान मुलाकडून सुद्धा सुभाषितं घ्यावे असं म्हटलेलं आहे. या चारही गोष्टी आपण पाहिल्यात, पण मी एका कथेद्वारे तुम्हाला सांगू इच्छिते. बघा की एका मोठ्या नगरामध्ये एक वशिष्ठ नावाचे ब्राह्मण होते. खूप विद्वान ब्राह्मण होते आणि त्यांच्याकडे अनेक शिष्य शिकण्यासाठी येत होते, उपदेश ऐकण्यासाठी येत होते. तो दररोज उपदेश करत होते. म्हणजे त्या राज्यामध्ये ते खूप प्रसिद्ध असे विद्वान होते. त्यांना असं वाटायचं की माझ्या इतकं विद्वान किंवा बुद्धिमत्ता कुणाकडे नाहीच, मीच बुद्धिमान आहे असं ते स्वतःला समजायचे. जेव्हा एकदा गंगा स्नान करून नदी काठावून येत असताना एक छोटा मुलगा दगड हातात होते आणि दगड फेकत त्या नदीच्या ह्याच्यामध्ये दगड फेकत म्हणायचा, मोठे दगड बुडतात छोटे दगड तरंगतात, मोठे दगड बुडतात छोटे दगड तरंगतात. असं ऐकल्यानंतर हे एकदम वशिष्ठ जे ब्राह्मण होते ते जवळ गेले. अरे मूर्खा मुला, तू काय हे बोलतोस मूर्खासारखं? हे मोठं बुडतं छोटं तरंगतं, हे असं कसं उलट असतं हे सगळं? तेव्हा तो निरागसपणे मुलगा म्हणाला, अहो ब्राह्मणदेव, दगडाचं बुडणं आणि तरंगणं हे त्याच्या आकारावरून नसतं, तर हे पोकळ आहे की घट्ट आहे यावर अवलंबून असतं. आणि माणसाचं सुद्धा बघा तसंच आहे. जे माणसं अहंकाराने भरलेले आहेत ते बुडतात आणि जे नम्र असतात ते तरंगतात. एवढा छोटासा उपदेश, एवढं तत्त्वज्ञान या खेळता खेळता मुलाकडून त्यांना ऐकण्यात आलं. ते फार हाबकले, थक्क झाले आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आपल्या शिष्यांना सांगायला सुरुवात केलं की ज्ञान हे कुणाकडूनही घ्यावे, मग तो विद्वान असो की छोटा मुलगा असो. ज्ञान किंवा शहाणपण घेण्यासाठी त्याला वयाची अट नसते असं ते दररोज शिष्यांना सांगू लागले. पाहिलात मित्रांनो, हे असं आहे. तर श्लोक आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.